चेस्ट, अस्थमा सिम्पटम्स. म्हणजे ज्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो, खूप जणांना अस्थमा सिम्पटम्स आहेत असं म्हणजे जसं चाइल्डहुड अस्थमा आहे. इनिशियली असं प्रेडिक्ट करायचं की चाइल्डहुड अस्थमा याच्यामुळे लोकांना ऍसिडिटीचा त्रास होतो. बट नाउअडेज द रिसेंट स्टडी शोज दॅट बिकॉज ऑफ रिफ्लक्स डिसीज, बिकॉज ऍसिड कम्स फ्रॉम द स्टमक into the esophagus, that is the food pipe, patient develops asthma symptoms. दम्याचे त्रास होतात, लंप इन द थ्रोट, घशामध्ये काहीतरी गोळा आल्यासारखं वाटतं, डिफिकल्टी इन स्वॅलोईंग. हे सगळे जे सिम्पटम्स आहेत याला मेडिकल टर्म्स मध्ये गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज किंवा जळकीचा आजार असं म्हणतात. महत्वाचं याच्यासाठी आहे कारण की मला वाटतंय आपलं लाईफस्टाईल जे सध्या चेंज होत चाललंय, जिथे आपण बघतोय की इनिशियली ज्याचा इन्सिडन्स फार कमी होता, बट बिकॉज ऑफ लाईक अक्वायरिंग द वेस्टर्न कल्चर, जसं आपलं डाएट वेस्टर्नाइज व्हायला लागलंय, तसं इन्सिडन्स याचा हळूहळू वाढायला लागलाय. आणि ज्या इंडियन स्टडीज आहेत, even the Indian studies show that the prevalence is from 7.6% to around 18.7%. आणि जस्ट आपण राईट साइडचा जो टेबल मधला पार्ट आहे, जसे इंडिपेंडंट रिस्क फॅक्टर, एका स्टडीमध्ये जिथे 7.6% प्रिव्हॅलन्स आहे, देश से की नॉन व्हेजिटेरियन डाएट जे काही होतं, तर नॉन व्हेजिटेरियन डाएटमुळे दॅट्स अ रिस्क फॅक्टर. बाकीच्या ठिकाणी हायर बीएमआय किंवा करंट स्मोकिंग, पेशंट विथ हायपरटेन्शन, तसंच सिडेंटरी लाईफस्टाईल आणि पेशंट्स ज्यांच्यामध्ये लिपिड प्रोफाईल अल्टर्ड आहे किंवा ज्यांच्यामध्ये नॉन व्हेजिटेरियन किंवा जे स्टोर्ड फूड आहे त्याचं कन्झम्पशन जास्त आहे, दीज आर द पीपल हु आर ऍट मोर रिस्क ऑफ डेव्हलपिंग दिस प्रॉब्लेम. आणि जर आपण स्पेसिफिकली गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टचा विचार केला, जर पोटविकार तज्ञाचा जर आपण स्पेसिफिकली विचार केला, तर आमच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या ऑलमोस्ट 20 to 25% पेशंट्स हे फक्त या आजारासाठी आलेले असतात. सिंपल ऍसिडिटीचा जो त्रास असतो, ज्याच्यामध्ये फक्त पोट दुखतंय, याच्याशिवाय जळजळ किंवा बाकीचं काही होत नाही. सो मेजॉरिटी ऑफ दीज पेशंट्स विल गेट क्युअर्ड विथ आयदर जनरल प्रॅक्टिशनर्स ऑर स्पेशालिस्ट लेवल. परंतु ज्यांना हे सगळं मेडिकल मॅनेजमेंट किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन या सगळ्या गोष्टींनाही कमी होत नाही, असे पीपल कॉन्स्टिट्यूट अराउंड 25% ऑफ आवर जनरल ओपीडी. आपल्याला माहिती आहे की आता हे जे कॉमन सिम्पटम्स आहेत, जसं जळजळ होतीये किंवा घशामध्ये दुखतंय, पोट दुखतंय सारखं, नॉर्मली ऍसिडिटी म्हणून आपण याला सोडू शकतो, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी चालू शकतं. परंतु असे काही अलार्मिंग साईन्स आहेत, म्हणजे दो इट इज अ सिम्पल इलनेस, सगळ्यांना वाटतं की नाही दिस इज स्मॉल प्रॉब्लेम आणि वी डू नीड नॉट वरी अबाउट दिस. बट देन देर आर सर्टन साइन्स और सिम्पटम्स विच आर अलार्मिंग इवन फॉर दीज पेशंट्स. जर पेशंटला डिस्फेजिया होत असेल, डिस्फेजियाचा अर्थ आहे की अन्न गिळताना त्रास जर व्हायला लागला, अर्ली सटायटी म्हणजे जेवण आपण केलंय आणि थोडंसं जेवल्यानंतर लगेचच भूक संपलेली आहे, भूक लागत नाही जास्त, जीआय ब्लिडिंग, जर अन्ननलिकेमध्ये किंवा आतडीमध्ये रक्तस्राव जर होत असेल, ओडायनोफेजिया याचा अर्थ आहे अन्न गिळताना जर त्रास होत असेल प्रॉपरली. खूप सारे पेशंट असतात ज्यांना अन्न अडकल्यासारखं वाटतं, ज्याला आपण डिस्फेजिया म्हणतो. आणि खूप सारे पेशंट असे असतात की ज्यांना अन्न गिळताना दुखतं, म्हणजे घशामध्ये काहीतरी अडकल्यासारखं वाटतंय आणि सोबत वेदना होतात. तर जर अशा वेदना होत असतील किंवा सोबत व्हॉमिटिंग असतील, जर पेशंटला फक्त जळजळ नाही, जळजळीसोबत जर वारंवार उलट्या व्हायला लागल्या किंवा जर वेट लॉस होत असेल, अनएक्सप्लेन्ड वेट लॉस आपण म्हणू शकतो. आणि अनएक्सप्लेन्ड वेट लॉस याचा अर्थ असा आहे की जर आपल्या बॉडी वेटच्या अराउंड 10% बॉडी वेट लॉस होत असेल विदिन 6 months पिरियड, और मोर दॅन 15% बॉडी वेट लॉस जर होत असेल विदिन 1 year टाइम, सो वी कॉल इट एज सिग्निफिकंट वेट लॉस. आणि हे आपल्यासाठी अलार्मिंग आहे. जर आपण प्रयत्न न करता वेट लॉस होत असेल आणि आपल्याला रिफ्लक्सचा त्रास असेल, जळकीचा त्रास असेल, तर आपण कन्सल्टेशन डेफिनेटली करायला पाहिजे. त्याच्यानंतर आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया. आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया याचा अर्थ आहे पंडुरोग किंवा शरीरातलं रक्त कमी होणं. जर आपल्या शरीरातलं रक्त कमी कंटिन्युअसली होत असेल, वारंवार रक्त चढवावं लागतंय, काही दिवसांपूर्वी आपण एक पीस रक्त चढवलंय आणि परत काही दिवसानंतर थकवा जाणवायला लागला आणि रक्त चेक केलं तर परत ते कमी आढळतंय,
जर अशा प्रकारे आपल्याला वारंवार आढळून येत असेल, तर जे काही आपला रिफ्लक्सचा त्रास आहे, जो आपला जळकीचा त्रास आहे साधा किंवा ज्याला आपण ऍसिडिटीचा त्रास म्हणतो, तर हा ऍसिडिटीचा त्रास सुद्धा जीवघेणा होऊ शकतो. आता ह्या सिम्पटम्स सोबत समजा आपण आता ट्रीटमेंटचा जर विचार केला, तर खूप छोट्याशा गोष्टी आहेत. म्हणजे जर आपल्याला अलार्मिंग साइन्स नाहीयेत आणि आपल्याला फक्त जर रिफ्लक्स डिसीज आहे, only if we have symptoms, there are certain things which needs to be changed and they are simple things. They are, आपण ज्याला घरगुती उपचार म्हणतो, ते जर आपण करू शकलो तरीही बऱ्याच अंशी हे त्रास आपण थांबवू शकतो. पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण जर स्मोक करत असाल तर स्मोक थांबवायला पाहिजे. रेग्युलर एक्सरसाइज करायला पाहिजे आणि बसताना सिटिंग अपराईट. सध्याला हसू यायला लागलंय. आपण बसताना जसं काउचवर बसलोय, आपण मागे टेकून बसतो आहोत, तर टेकून बसण्याच्या ऐवजी जर आपण स्ट्रेट बसायला लागलो, तरी सुद्धा बऱ्याच जणांचे हे रिफ्लक्सचे सिम्पटम्स कमी होऊ शकतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ईट स्मॉल मील्स थ्रू आउट द डे. म्हणजे जे आपण आता दीक्षित डाएट म्हणतो किंवा तसे डाएट म्हणतो. ह्या गोष्टी आपल्याला रिफ्लक्सच्या त्रासांकडे अजून जास्त घेऊन जाऊ शकतील. त्याच्यामुळे ज्या पेशंट्सला, ज्याला कुणाला ऍसिडिटीचा त्रास आहे, जळकीचा त्रास आहे, त्यांनी पोटभर जेवण शक्यतो करू नये. थोडं थोडं जेवण दिवसातून 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा जितकं करू शकाल जास्त तेवढं आपल्यासाठी बेटर आहे. जेवताना पाणी पिऊ नये. जेवताना शक्यतो पाणी पिऊ नये. जेवण्याच्या 1 तास अगोदर पाणी घ्यायचं किंवा जेवायच्या 1 तास नंतर पाणी घेतलं तरी चालतं. परंतु जेवताना शक्यतो पाणी घेऊ नये. चू फूड स्लोली, एकदम हळूहळू. जसं आपल्याला पूर्वी सांगायचे, की आरामात जेवण करा, गडबड नका करू. आपल्याला कुठेतरी ड्युटी आहे म्हणून पळायचंय आणि पळायला लागलो म्हणून आपण बरोबर बरोबर जेवण करणार, खूप सारं पाणी पिणार आणि जाणार. आणि त्याच्यामुळे खूप साऱ्या लोकांना रिफ्लक्सचे सिम्पटम जाणवायला लागले. पुढचा पॉइंट आहे अवॉइड हार्टबर्न ट्रिगर्स. हार्टबर्न ट्रिगर्स बद्दल मी नेक्स्ट स्लाइड मध्ये थोडंसं बोलेन. वेअर लूज अँड कम्फर्टेबल क्लोदिंग सो दॅट आपलं जे चेस्ट आणि वेस्ट आहे याच्या अराउंड खूप टाईट क्लोदिंग नसावे. खूप टाईट जीन्स वापरू नये. कारण ज्या पेशंट्सला हे त्रास होतात त्यांच्यामध्ये इव्हन क्लोदिंग इतकं जे आपल्याला मायन्यूट गोष्ट वाटू शकते, पण टाईट क्लोदिंग जर असेल तर सिम्पटम्स अग्रवेट होण्याची शक्यता खूप जास्त आहे. पुढचं पॉइंट आहे स्लीप विथ युअर हेड अँड शोल्डर्स प्रॉप्ड अप. याचा अर्थ एवढाच आहे की आपलं डोकं, मान आणि छाती ही हेड लेवल आपल्या पोटाच्या लेवलपेक्षा वर असायला हवी. ऍटलिस्ट आपण विचार केला तर 30 डिग्री तरी आपलं ह्या दोन्ही गोष्टी प्रॉपर असायला हव्यात, जेणेकरून आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होणार नाही. याच्यामध्ये फक्त 2 उशा खाली ठेवल्या, मानेखाली उशा ठेवल्या तर आपला त्रास कमी होत नाही. सोबत छाती सुद्धा आपली पोटाच्या लेवलपेक्षा 30 डिग्री वर हवी. मिनिमाइज कॅफेन अँड अल्कोहोल कन्झम्पशन आणि अवॉइड लाईंग डाऊन फॉर ऍटलीस्ट 3 hours आफ्टर अ मील. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. फक्त जर आपण हेल्दी लाईफस्टाईल इन्कल्केट करायचा प्रयत्न केला तर आपण खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. सेम गोष्टी इथे मेन्शन केल्यात, की इफ यू स्मोक, ट्राय टू क्विट, वर्क ऑन लुझिंग वेट. ऍटलीस्ट 7 to 10% बॉडी वेट लॉस जर आपण करू शकलो तर मेजॉरिटी पेशंटचा जे रिफ्लक्सचे सिम्पटम्स आहेत ते आपण अवॉइड करू शकतो. दीज आर हार्टबर्न ट्रिगर्स. डोंट ईट फूड्स दॅट आर नोन हार्टबर्न ट्रिगर्स. आता याच्यामध्ये जसं चॉकलेट्स आहेत, सिट्रस फ्रुट्स किंवा ज्युसेस आहेत, एनिथिंग विच इज ऍसिडिक. से आपले संत्र असेल, मोसंबी असेल, लिंबू असेल, पायनॅपल असेल, तर ह्याच्यामध्ये ऍसिड ऑलरेडी पोटामध्ये ऍसिड जास्त तयार होतं आणि वी ऍड मोर ऍसिड टू इट. इट कॅन अग्रेवेट युअर सिम्पटम्स. टोमॅटोज अँड टोमॅटो बेस्ड प्रोडक्ट्स, दीज हॅव टू बी अवॉइडेड. त्यानंतर विनेगर, स्पायसी फूड किंवा फ्राईड आणि फॅटी फूड्स, दीज नीड्स टू बी अवॉइडेड. ज्याला ज्याला त्रास आहे त्यांनी अवॉइड करावं. अवॉइड और ऍटलीस्ट मिनिमाइज ड्रिंक्स कंटेनिंग कॅफेन. चहा, कॉफी, कोला ह्या गोष्टी सिम्पटम्स अग्रवेट करू शकतात. तर ज्यांना त्रास आहे त्यांनी अवॉइड करावं. खूप आपल्याकडे कॉमन हे आहे की जर ऍसिडिटी झाली तर पटकन इनो घ्या. परंतु ज्या पेशंट्सला रिफ्लक्सचा त्रास आहे, फक्त ऍसिडिटी असेल इनो घेऊ शकतो. परंतु ज्या पेशंटला सोबत रिफ्लक्सचा त्रास आहे, घशामध्ये जळजळ होतो, त्याचा त्रास आहे, अशा पेशंट्सनी इनो घेणं टाळावं. कारण ऍसिड आणि अल्कली रिॲक्शन होऊन बऱ्याच जणांना जसं गॅसेस फॉर्म होतात त्याच्यानंतर रिफ्लक्स अजून अग्रवेट होतो. त्याच्यामुळे शक्यतो या गोष्टी टाळूयात आणि अवॉइड और मिनिमाइज अल्कोहोल.
परत डोंट इट बिग मील्स, इट सेव्हरल स्मॉल मील्स थ्रू आउट द डे, eat your food slowly, wait for 3 hours before going to bed, and sleep with your head and shoulders propped up, wear loose comfortable clothes, avoid tightness around waist and stomach, and sit upright rather than slouching. आता सगळ्यांसाठी महत्वाचं काय आहे, म्हणजे वाय वी वॉन्ट टू डिस्कस दिस थिंग्स. बेसिकली सगळ्यांचा हा समज आहे की रिफ्लक्स डिसीज किंवा ऍसिडिटी, जळजळ ही एक बेनाईन कंडिशन आहे, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकत नाही. पण ज्यावेळी तुम्ही गॅस्ट्रोएंटरोलॉजीच्या चेअरवर बसाल, दीज आर द नंबर ऑफ कॉम्प्लिकेशन्स, आणि ही जस्ट एक टू गिव्ह अ शॉर्ट लिस्ट. इसोफेजायटिस म्हणजे अन्ननलिका जी आहे त्याच्यावर सूज येऊ शकते. पेप्टिक स्ट्रिक्चर म्हणजे जो रस्ता आहे तो छोटा होऊ शकतो, ज्याच्यानं तुम्हाला अन्न गिळायला त्रास होऊ शकतो. डिलेड ग्रोथ, वाढ आपली थांबू शकते. डेंटल केरीज होऊ शकतात. अस्थमा होऊ शकतो. न्यूमोनिया होऊ शकतो पेशंटचा. होर्सनेस ऑफ व्हॉइस, आवाज घोगरा आवाज होणं ज्याला म्हणतो तसं होऊ शकतं. वारंवार इयर इन्फेक्शन होऊ शकतात. आता इथपर्यंत जरी झालं तरी हे खूप स्मॉल स्केल प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे हे इझिली मॅनेजेबल प्रॉब्लेम्स आहेत. पुढचे जे 2 प्रॉब्लेम्स आहेत, जे बॅरेट्स इसोफेगस किंवा इसोफेजियल कॅन्सर, हे 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या असण्याची 2 कारणं आहेत. पहिलं कारण इन इट सेल्फ जे डायग्नोसिस आहे, मेजॉरिटी पेशंट्सचं डिलेड डायग्नोसिस होतं, कारण हे लोअर पार्ट मध्ये इन्व्हॉल्ड असतात. आणि दुसरं, जी ट्रीटमेंट आहे, ऍसिडिटी कमी करण्याची जी ट्रीटमेंट आहे, आता मला वाटतं आपण साधारण एक 25-30 जण आहोत. आपल्यापैकी खूप जण असे असतील की ज्यांना ऍसिडिटी झाली, पॅन्टाप्रोझॉल घेऊन टाकली, ऍसिडिटी झाली, ओमेस घेऊन टाकली. दोन्हीही बाजूनं या गोष्टी रिस्की आहेत, कारण आजारामुळे म्हणजे रिफ्लक्स होऊन ऍसिड जे काही घशात येतं, त्या ऍसिड वर येण्यामुळे सुद्धा इसोफेजियल कॅन्सर होऊ शकतात. आणि त्याच्यासोबत आपण जे अँटॅसिड्स घेतो, जे पॅन्टाप्रोझॉलची गोळी घेतो, ओमेप्रेझॉलची गोळी घेतो, वारंवार घेतो, तर रिसेंट लाईक 2014 मध्येच त्याचा डेटा पब्लिश झालाय की ज्या लोकांना वारंवार पॅन्टाप्रोझॉल घ्यावं लागतं, जर डेली ह्या सगळ्या गोळ्या घेण्याची गरज पडत असेल, तर आफ्टर से 13 to 14 years there is very high chance की पेशंट मे डेव्हलप कॅन्सर बिकॉज ऑफ यूज ऑफ अँटासिड्स. पेशंट मे हॅव कार्डियक प्रॉब्लेम्स, हार्ट अटॅक वगैरे येऊ शकतात, किडनी फेलियर होऊ शकतं, किंवा आतडीचा कॅन्सरही होऊ शकतो गोळ्या खाल्ल्यामुळे. आणि ह्युमन हिस्ट्रीमध्ये आजपर्यंत जे कुणी जे काही आजार आढळून आले, त्यातला हा एकमेव आजार असा आहे की ज्याच्यामध्ये टाइप ऑफ कॅन्सर हॅज शिफ्टेड. इनिशियल जो टाइप होता, तो इनिशियल टाइप स्क्वॅमस सेल कार्सिनोमा होता, स्मोकिंगमुळे किंवा टोबॅको युजमुळे. आणि आता पीपीआय घेतल्यामुळे, पॅन्टाप्रोझॉल वगैरे सारख्या गोळ्या घेतल्यामुळे कॅन्सर जो आहे तो ॲडिनोकार्सिनोमा टाइपचा झालाय. तर फ्रॉम 7% इट हॅज गॉन बियॉन्ड 50%. इतकी वाईड जम्प आजपर्यंत इतिहासात कधीही झालेली नाही. सो स्वतःहून पीपीआय न घेणे इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. जशी गरज असेल तसं पीपीआय एखाद्या वेळी घेणं इज ओके. रेग्युलर पीपीआय घेऊ नका. ऍसिडिटी होतीये, जळजळ होतीये म्हणून स्वतःच्या स्वतः गोळ्या घेऊ नका. तर दॅट वॉज फर्स्ट इलनेस विच आय फील इम्पॉर्टंट कन्सिडरिंग लाईफस्टाईल, कन्सिडरिंग जे वेस्टर्न आपले डाएट्स आहेत, हॅबिट्स आहेत, किंवा सोशलाइज होण्याचे जे मेथड्स आहेत त्याच्यामुळे. सेकंड थिंग विच आय वॉन्ट टू डिस्कस इज IBS, इरिटेबल बाउल सिंड्रोम. खूप जणांनी ऐकलं असेल की IBS आहे, IBS आहे. IBS खूप मोठा आजार नाहीये, ऍक्च्युअली छोटीशी गोष्ट आहे, खूप त्रासदायकही नाहीये. परंतु त्याचे काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. जसं IBSचे जे कॉमन सिम्पटम्स आहेत, जसं कॉन्स्टिपेशन कोणाला होऊ शकतं, पोट साफ होत नाही, कोणाला डायरिया होतो, कोणाला मिक्स्ड बाउल हॅबिट्स असतात, कधी डायरिया असतो, कधी कॉन्स्टिपेशन असेल. म्युकस इन बाउल मुवमेंट्स, मोशन मध्ये म्युकस जाऊ शकतं, इनकम्प्लीट बाउल मुवमेंटची फिलिंग येणं, लूजर और मोर फ्रिक्वेंट स्टूल्स, समटाइम्स नॉर्मल फॉर्म स्टूल्स, समटाइम्स इनएडिक्वेट स्टूल्स, आणि ऍबडॉमिनल पेन आणि ब्लोटिंग. तर हे खूप कॉमन आहे, म्हणजे आपण जर बघितलं तर रफली 15 to 17% ऑफ द पॉप्युलेशन विल हॅव दीज टाइप ऑफ सिम्पटम्स. महत्वाचं काय आहे, व्हाय, व्हॉट आर द इम्पॉर्टंट IBS फॅक्ट्स दॅट वी शुड नो.
की 15% ऑफ द पॉप्युलेशन इज नॉर्मली रुटीनली अफेक्टेड बाय IBS. ऑन अन ॲव्हरेज इट टेक्स 4 years टू डायग्नोज दिस प्रॉब्लेम. आणि तोपर्यंत आयदर सायकोलॉजिकली, फायनान्शियली आणि मेडिकली, इन ऑल these 3 ways पेशंट्स गोज डाऊन. गोळ्यांवर गोळ्या खात राहतात, आजार बरा होत नाहीत आणि बरेच जण डिप्रेशन मध्येही जातात. इट अफेक्ट्स मोर वुमेन दॅन मेन. आणि इट कॅन रेंज फ्रॉम से माइल्ड ट्रबल टू सिव्हिअर डेबिलिटेशन. म्हणजे इतकं की पेशंट्स मे डेव्हलप सुसायडल टेंडन्सीज, की आपल्याला हे काय होतंय कळत नाहीये. आणि ऑन अन ॲव्हरेज 2 days per month people lose working on 2 days per month. Diet can improve symptoms आणि sometimes it requires medication. सो IBS हे महत्वाचं काय आहे, त्याचे कॉजेस सिम्पल आहेत, त्याचे सिम्पटम्स रुटीन आहेत आणि त्याची ट्रीटमेंट ही फार स्पेसिफिक नाहीये. तो आजार असा म्हणून मोठा नाहीये, कारण कॉजेसमध्ये स्ट्रेस किंवा अँझायटी किंवा डिप्रेशन जे आपला स्ट्रेस वाढवू शकतं. दीज आर द प्रॉब्लेम्स विच कॅन कॉज IBS. चेंजेस इन गट मायक्रोबियोटा, कधीतरी मागे इन्फेक्शन झालं असेल तुम्हाला, कधी गॅस्ट्रो झाल्यानंतर अर्धवट ट्रीट झाला आणि अर्धवट ट्रीटमेंट नंतरही त्याचे सिम्पटम्स पर्सिस्टंट असतील, दॅट कॅन लीड टू IBS. आणि जेनेटिक्स, सर्टन फॅमिलीज मध्ये इट रन्स. सिम्पटम्स आपण बघितले. ट्रीटमेंट ही खूप स्पेसिफिक नाहीये, पण आपल्याला माहिती हवंय की मेन इज अवॉइड द ट्रिगर फूड्स. दिस इज बेसिकली अलर्जी टू सर्टन फूड आयटम्स विच वी ईट. आणि त्याच्यामुळे जर आपण ते फूड आयटम्स अवॉइड केले तर ह्याच्यातले बरेचसे सिम्पटम्स थांबू शकतात. रेग्युलर एक्सरसाइज आणि मेडिकेशन. सो मेडिकेशनसाठी तुम्हाला कन्सल्ट करावं लागेल, परंतु तोपर्यंत जसं डाएट अवॉइड जर केलं, रेग्युलर एक्सरसाइज केल्या, तर याच्यातले बरेचसे सिम्पटम्स आपण अवॉइड